कधी करायची, कशी करायची, कर्जमाफीच्या पात्र लाभार्थ्यांची यादी कधी येणार आणि ही प्रक्रिया एकंदरीत कशी असणार आहे, 50,000 रुपयांचे अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे सारे प्रश्न विचारले जात आहेत. या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना आणण्यात आलेली आहे, ज्याच्या अंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत पीक कर्जाची माफी, नियमितपणे पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान आणि ज्या शेतकऱ्यांचे 2 लाखापेक्षा जास्त कर्ज आहेत अशा शेतकऱ्यांना OTS-द्वारे 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी अशा प्रकारच्या योजनेच्या अंतर्गत समावेश करूनही योजना राबवली जात आहे. या योजनेमध्ये आपण वेळोवेळी अपडेट घेतलेला आहे. याच्या अंतर्गत बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या याद्या बनवल्या जात आहेत. शेतकऱ्यांचा डाटा पोर्टलवर अपलोड करणं असेल. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर बँकांच्या माध्यमातून ज्या काही ऑडिट प्रक्रिया पार पाडल्या जात आहेत आणि शेतकऱ्यांचा ग्रेस टॅग, आधार सगळ्या बाबी मॅच करून या शेतकऱ्यांच्या याद्या फायनल करून त्यांच्या माध्यमातून पुढे शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने लाभ दिला जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा डाटा अपलोड करणं असेल, शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करणं असेल, शेतकऱ्यांची KYC करणं असेल आणि शेतकऱ्यांना पुढे त्याचा लाभ देणं असेल. तर मित्रांनो, याच्या अंतर्गत पहिली बाब म्हणजे शेतकऱ्यांची KYC. शेतकऱ्यांची यादी आता ऑडिट प्रक्रिया अशा पद्धतीने पार पाडली जाणार आहे. यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होतं की जर याच्यामध्ये कर्जमाफीमध्ये जर काही बदल झाले तर नवीन आलेला GR या अनुषंगाने जर प्रक्रिया सुरू राहिली तर 6 जुलैनंतर याची पहिली यादी प्रकाशित केली जाणार आहे आणि अधिकृत आता शासनाच्या माध्यमातून याच्या याद्या प्रकाशित करून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ दिला जाणार आहे. अशा प्रकारची माहिती प्रसारित करायला सुरुवात झालेली आहे. याच्या अर्थी 6 जुलैनंतर पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित केल्या जाणार आहे. या योजनेमध्ये काही बदल झाला तर तुम्हाला नक्की कळवण्यात येईल. पुन्हा आणखी काही नवीन शुद्धीपत्रक काढले तर याच्यामध्ये थोडा बदल सुद्धा होऊ शकतो आणि विलंब सुद्धा होऊ शकतो. आता याच्यामध्ये याद्या आल्यानंतर या याद्या ऑनलाईन पद्धतीने प्रकाशित केल्या जातील, गावोगावी सुद्धा दिल्या जातील, बँकेकडे उपलब्ध केल्या जातील. या बँकेकडून याद्या उपलब्ध झाल्यानंतर याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीसाठी येतील अशा शेतकऱ्यांना याच्यामध्ये बँकेच्या माध्यमातून बोलावणं येईल, तशा मेसेजद्वारे कळवण्यात सुद्धा येईल. या शेतकऱ्यांच्या बायोमेट्रिकचं व्हेरिफिकेशन केलं जाईल. ज्या शेतकऱ्यांचा आधार असेल त्या शेतकऱ्यांना आधारनुसार पडताळणी सुद्धा केली जाईल. या अर्थी शेतकऱ्यांची KYC केली जाईल आणि हीच KYC प्रक्रिया साधारणपणे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यानंतर सुरू होणार आहे. ही KYC करण्यासाठी प्रत्यक्ष जो कर्जदार लाभार्थी असेल त्या लाभार्थ्यांना आपलं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे आणि या व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर, KYC पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची असलेली रक्कम त्या शेतकऱ्यांना कर्ज खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे. ही 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी असेल ती कर्जाची प्रक्रिया असेल या अंतर्गत पार पाडली जाणार आहे. याच्यानंतर जे शेतकरी 2 लाखांच्या वरती कर्जदार असतील त्यांनी आपला OTS घेऊन कर्जमाफीमध्ये समावेश करायचा आहे. अशा शेतकऱ्यांनी 2 लाखांच्या वरचे कर्ज भरून 2 लाखांपर्यंत कर्ज आणल्याबरोबर त्या शेतकऱ्यांना देखील या कर्जामध्ये लाभ मिळणार आहे. KYC त्याच्या पुढच्या प्रक्रिया सुरू होणार आहेत. ज्यांना 2019 मध्ये कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना 50,000चं अनुदान सुद्धा मिळणार आहे. 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होणार आहे. याच्यानंतर पुढचा टप्पा असणार आहे तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्ज NNP झालेली आहेत का. ज्या शेतकऱ्यांनी 2019 पूर्वीची कर्ज शेतकऱ्यांनी जी घेतली होती त्या बँकेच्या माध्यमातून जी काही OTS दिलेली आहे त्या OTS घेऊन 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी त्या शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. ही प्रक्रिया 31 मार्च 2027 पर्यंत सुरू राहणार आहे. याचबरोबर जे नियमित कर्जदार शेतकरी असतील त्यांनी 2022, 23 आणि 24 तसेच 2025 या 3 वर्षापैकी कमीत कमी 2 वर्ष आपल्या पीक कर्जाची परतफेड केलेली असेल आणि त्यांनी पुन्हा कर्ज घेतलं नसेल अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं व्हेरिफिकेशन 50,000 रुपयांचं जे अनुदान आहे ते शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि ज्यांनी पुन्हा 2025 आणि 26 मध्ये घेतलेली जी
कर्ज होती ती भरली नसतील, त्यांची प्रक्रिया ही 2026 मध्ये नव्याने घेतलेली असेल, त्यांना हे कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची जी प्रक्रिया असणार आहे, त्याच्यानंतर पुढच्या दोन्ही प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत. तर याच्या संदर्भातील शासनाच्या माध्यमातून अधिकृत अशी माहिती द्यायला सुरुवात झालेली आहे की प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या लाभाची प्रक्रिया ही जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून दिली जाणार आहे. याच्यामुळे पहिली यादी प्रकाशित व्हायला हा पहिला आठवडा पूर्णपणे जाऊ शकतो. मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भातील एक नवीन महत्त्वाचा आणि विचारात गेलेले एक अपडेट होतं. त्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल. याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा.